सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात. अकलूजच्या तालमीत पट्ट्या माळाच्या मैदानात. कोण आहेत धैर्यशील मोहिते पाटील? राज्यात यंदा सर्वाधिक चर्चेत राहिला आणि अजूनही चर्चेत राहतोय तो मतदारसंघ म्हणजे माळा. एकेकाळी राष्ट्रवादी मोहिते पाटलांच्या बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसतंय. पण सुरुवातीला काहीसे माघार घेतलेले शरद पवारांनी आता माळ्यामध्ये पुन्हा जोमाने पासे टाकायला सुरुवात केली आहे आणि त्याला बळ मिळते ते अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबियांचं. भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे आता शरद पवार गटात सामील होणार असून त्यांच्या मार्फत शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबियांनी पुन्हा एकदा माळ्याचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माळ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे 5 वर्षापूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माळा काढून घेतलेल्या मोहित पाटलांना पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव माहीत होतं. आता धैर्यशील मोहिते पाटलांचेही नाव चर्चेत आलं आहे. तर कोण आहेत धैर्यशील मोहिते पाटील जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी राकेश आणि तुम्ही बघत आहे राजकीय फंडा. धैर्यशील विजयसिंह मोहिते पाटील यांचे लहान बंधू राजसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव असून विजय दादांचे यांचे पुतणे आहेत. धैर्यशील यांचे वडील राजसिंह मोहिते पाटील हे प्रगतशील शेतकरी म्हणून महाराष्ट्राला परिचित असून ते पहिल्यापासून शेतीत रमले. सुरुवातीला शिवामृत दूध उत्पादक संघ अकलूज येथे त्यांनी चेअरमन म्हणून बरीच वर्ष काम केली. या काळात ते महानंदा येथे संचालक देखील होते. सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष आहेत. अपाट जनसंपर्क ही धैर्यशील यांची खरी ताकद असून जिल्ह्यात केवळ भैया याचे मित्र असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. 2005 साली धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर 2007 साली ते माळशिर पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. 2012 साली सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर 2014 मध्ये जिल्हा परिषदमध्ये गटनेता अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिलं. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी अकलूज येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच झालेल्या माळा लोकसभा निवडणुकीत भाजपला 1 लाखाची लीड मिळवून देऊन राष्ट्रवादीकडून जागा खिचून आणली. भाजपमध्ये काम करताना त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य करण्यात आले. पक्षीय जबाबदारी पार पाडताना त्यांनी सोलापूर जिल्हा संघटना महामंत्री पदावर काम केले. धैर्यशील मोहिते पाटलांनी आता हाती तुतारी घ्यायचे निश्चित केलं असून येत्या 14 एप्रिल रोजी पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना अकलूज येथील क्रीडा संकुलन येथे शक्ती प्रदर्शनाने पक्षप्रवेश होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील माळा लोकसभा मतदारसंघातून तुतारी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय, यावेळी माळा मतदारसंघात कोणाचा गुलाल उधळेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.